गावातील एक तरुणी 5 पुरुषांसोबत घेत होती. आधी तिने करायला नकार दिला, पण त्यातला एकाने तिला जे सांगितलं त्यानंतर तिने स्वतः त्या सर्वांना घेतलं. ते 5ही तरुण तर नुसतं तिच्याकडून. नमस्कार मित्रांनो, वरुणा 19 वर्षीय तरुणी, खूपच सुंदर, रंगाने गोरी, भरदार शरीराची मुलगी एका छोट्या खेडेगावात राहायची. तिचं 12वी होऊन ती घरीच होती. तिच्या लग्नासाठी बरेचसे स्थळ यायचे, पण काही ना काही कारणाने तिचं लग्न जुळत नव्हतं. तिचे आई-बाबा आणि नातलग प्रयत्न करीत होते, तरीही तिचं नशीब उजळत नव्हतं. तिचं लग्न जमत नव्हतं आणि तिचे आई-बाबा तिची काळजी करायचे, पण तिला त्याचं काहीच वाटत नव्हतं. तिच्यासाठी लग्न न जमणं हे चांगलंच होतं, कारण तिच्याच गावातील किरीश नावाच्या एका मुलासोबत प्रेम होतं. मागच्या वर्षभरापासून ते एकमेकांच्या बरेच जवळ आलेले होते आणि दोघांनी लग्न करण्याचंही ठरवलं होतं. वेळ पाहून ते लग्न करणार होते. जरी तिचं लग्न जमत नव्हतं, तरी तिला हवा तसा आनंद मिळत होता. किरीश आठवड्यातनं बऱ्याचदा तिला भरभरून आनंद द्यायचा आणि तीही त्याला तसंच प्रेम द्यायची. त्या दोघांचं छान चाललं होतं, पण मागच्या आठवड्यापासून किरीश कामानिमित्त बाहेरगावी होता आणि त्याला यायला अजून 2 आठवडे लागणार होते. वरुणाचं मन त्याच्याकडेच लागलं होतं. तो कधी येतोय आणि तिला मिठीत घेऊन आनंद देतोय, ते दररोज त्याचं स्वप्न पाहायचे. आणि एक दिवशी गावातील एक मुलगा, त्याने तिला सांगितलं की वरुणचं एका मुलासोबत भांडण झालंय आणि वरुणा त्या मुलासोबत गेली. तिला माहिती नव्हतं तिच्यासोबत खूपच विचित्र होणार आहे, पण तिच्या प्रेमाला काय झाले ते पाहण्यासाठी ती गेली. संध्याकाळची वेळ होती. तो मुलगा तिला गावाबाहेर एका शेतात घेऊन गेला. त्या शेतात भलं मोठं पत्र्याचं शेड होतं. तिथं तो मुलगा वरुणाला घेऊन आला आणि ती किरीशला हाक मारू लागली, पण तिथे किरीश नव्हता. तिथं अजून गावातीलच दुसरे तरुण होते. त्यांना पाहून ती खूपच घाबरली आणि तिने तिथनं पळ काढला, पण तिचं नशीबच खोटं होतं. ज्या मुलाने तिला आणलं होतं त्याने तिला पकडलं. ती त्याच्या विनवण्या करीत होती, प्लीज मला जाऊ दे, पण त्याने तिचं ऐकलं नाही आणि तो तिला उचलून त्याच्या 4 मित्रांजवळ घेऊन गेला. आता त्यांना पाहून ती समजली होती, कारण ते 4ही जण तिच्या मागे बऱ्याच दिवसांपासून लागले होते. त्यांची इच्छा होती तिच्यासोबत ते करायची, पण तिने त्यांना नाही म्हटलं होतं आणि आज त्यांनी प्लॅनिंग करून तिला इथं आणलं होतं. ती त्यांच्या विनवण्या करीत होती, पण तिचं कुणीही ऐकलं नाही. त्यातला एक जण तिला म्हणाला, हे बघ वरुणा, तुला प्रेम करायचं आहे ते गिरीश सोबत कर. आम्हाला काही घेणं देणं नाही. उलट आम्ही त्याच्यासोबत तुझं लग्न लावून द्यायला तयार आहोत. त्याचे घरचे खूपच वाईट आहेत हे तुला पण माहिती आहे आणि त्याच्या घरच्यांना तू अजिबात पसंत नाही. तुला जर त्याच्यासोबत लग्न करून आनंदी राहायचं असेल तर ते फक्त आम्हीच करू शकतो आणि त्यासाठी तुला फक्त आम्हा सर्वांना खुश करावं लागेल, नाहीतर तुझं लग्न गिरीशसोबत कधीच होणार नाही. वरुणाने त्याचं बोलणं मन लावून ऐकलं. थोडा वेळ ती शांत बसून विचार केला आणि त्यातला एक तरुण तिच्याजवळ आला
तिला पाठीमागून खूपच प्रेमाने मिठीत घेतलं आणि हळूच तिच्या मानेवर हलकंसं चुंबन केलं. तिच्या अंगावरनं तो हात फिरवत होता आणि तिला म्हणाला, हे बघ वरुणा, तू आमच्याजवळ पूर्ण अडकली आहेस. तो प्रेमाने आम्हा सर्वांना करायला दिलं तर चांगलंच आहे, नाहीतर आम्हाला जबरदस्तीने घ्यावं लागेल. वरुणा समजली होती आता यांना जे हवं ते दिल्याशिवाय तिला सुटका करता येणार नाही आणि तिच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. किरीशच्या घरच्यांबद्दल तिलाही माहिती होतं, म्हणूनच तिने अजून लग्नासाठी गिरीशने होकार दिलेला नव्हता. आता गिरीशला मिळवण्यासाठी तिला या पाचींसोबत ते करावंच लागणार होतं. तसेही तिने 2 आठवड्यांपासून तो आनंद घेतलेला नव्हता, म्हणून तीही त्यांच्यासोबत ते करण्यासाठी तळमळत होती. आणि त्या तरुणाने तिला मागून मिठीत घेऊन तिच्या भावनांना पूर्ण जागा केलेलं होतं. तिने शांत मनाने त्याला सांगितलं, हो, तुम्हाला जे हवं ते मी मनमोकळेपणाने देईन. फक्त एकच अट आहे की तुम्ही एकेकाने माझ्यासोबत ते घ्यायचं. त्या सर्वांनी तिला होकार दिला आणि तिने सरळ त्या तरुणाला तिच्यावर घेतलं. मित्रांनो, पाठीमागून ज्याने मिठीत घेतलं होतं तो आता तिच्यावर जबरदस्त आनंद घेऊ लागला. ती मनात विचार करीत होती, आज या 5ही मजबूत तरुणांकडून तिला मस्त आनंद मिळणार होता. मित्रांनो, वरुणाने एकेकाला घेऊन भरभरून प्रेम दिलं आणि तिनेही त्यांच्याकडून चांगलंच घेतलं. रात्रीचे 12 वाजायला आले होते. तोपर्यंत सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला. ते 5ही तरुण आज खूपच आनंदी होते. त्यांची मनोकामना वरुणाने पूर्ण केलेली होती. त्यांनी आधीच तिथं जेवणाची सोयही लावून ठेवलेली होती. वरुणाही आता त्यांच्याकडून चांगलीच आनंदी दिसत होती. तिच्याही खूप दिवसांची तहान या 5ही जणांनी चांगलीच मिटवली होती. ती आता त्यांच्याशी खूपच प्रेमाने हसत बोलत होती. सर्वांनी छान जेवण केलं आणि ते घरी आले. दुसऱ्या दिवशी तिला कळालं गिरीश आलाय आणि ती त्याला भेटायला गेली, पण त्याने तिला दूर केलं, कारण त्या 5ही जणांनी तिच्यासोबत केलेलं त्याला कळालं होतं. तिच्या तर पायाखालची जमीनच सरकली होती, पण ती आता काही करू शकत नव्हती, कारण तिने त्या 5 सोबत जे काही केलं होतं ते फक्त गिरीशला मिळवण्यासाठी, आणि त्याने तिला दूर केलं. तिची लाचारीही त्याने विचारली नाही. ती खूप दुःखी झाली. तिला स्वतःवरच राग येत होता की मी अशा निर्लज्ज मुलासोबत का प्रेम केलं. त्याला माझं सर्वस्व हवं तेव्हा त्याला दिलं, पण त्याने आज जे काही केलं त्याचं तिला खूपच पश्चाताप होता. त्यापेक्षा ते 5ही मुलं चांगली आहेत. तिनंही त्यानंतर गिरीशचा विचार डोक्यातनं काढला. गिरीशनेही शहरातच राहून लग्न करून घेतलं आणि त्याने कधी गावात पाय ठेवला नाही. वरुणानेही तिच्या आईबाबांना सांगून लग्न करून घेतलं. आजही वरुणा ती रात्र विसरत नाही. तिच्या आयुष्यातली ती सर्वात सुंदर रात्र होती. तिला जे प्रेम आणि सुख त्या 5ही तरुणांकडून मिळालं होतं, तशी रात्र आणि तसा आनंद तिच्या आयुष्यात पुन्हा कधी येणार नव्हता. तर मित्रांनो, कशी वाटली ही कथा? आवडली असेल तर एक लाईक, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, सुमोगो मराठी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल नोटिफिकेशनही ऑन करा. धन्यवाद.